टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते आपल्या सोबत आहेत। बाबा, गेल्या काही दिवसात शरद पवार आणि अजितदादांच्या बैठकांचं सत्र जे आहे ते वाढलेलं आहे आणि पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती बळ देत आहे की दोन्ही पवार एकत्र येतील म्हणून। नाही, मी मागे बोललो होतो की मोठे साहेब आणि आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार हे दोघे एकत्रित आला पाहिजे, जेणेकरून आपला ताकद वाढेल या राज्यामध्ये। आणि निश्चित आहे की ते दोघे एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून पावलं कुठेतरी समोर येत आहेत, चर्चा होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते की एकत्रित येणं हा गरजेचं आहे, म्हणजे पक्षाकरता आणि महाराष्ट्र राज्याकरता। दोन्ही पवार जेव्हा भेटीगाठी होत आहेत तेव्हा एकत्र येण्यावरही चर्चा सुरू आहे असं वाटतं? नाही, आता आम्ही वाचतो तुमच्या माध्यमातून, आम्ही पाहतो की बसलेले आहेत, आपला वृत्तपत्रिकामध्ये सुद्धा आम्ही वाचत आहोत की कुठेतरी चर्चा सुरू आहे। परंतु सध्या त्या दृष्टिकोनातून मला काही तसं प्रकारचं माहिती नाही, माध्यमातून आम्हाला माहीत होत आहे। परंतु दोघे एकत्रित होणे हे गरजेचं आहे महाराष्ट्राकरता आणि जरूर ते एकत्रित झालं तर मला वाटते ताकद वाढेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत तुम्ही एक खंत व्यक्त केली होती की गेल्या वेळेस आम्हाला पाडण्याचा महायुतीत धोका झाला, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा। आता काय मत आहे? तुम्ही दादांशी भेटून आले? नाही, दादांनी काय माझ्याशी दादांची भेट झाली नाही आणि त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा पक्षाच्या पातळीवर जेव्हा बैठक होईल, मला जेव्हा विचारतील काय काय करायचं काय नाही, कारण की स्थानिक लोक, स्थानिक कार्यकर्ता फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे राष्ट्रवादीमध्ये वाढलेला आहे आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा असा प्रकारचा म्हणजे तुल्यबल आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांच्या इच्छा जास्त आहे। जागा 51 आहेत आणि उमेदवार 100 आहेत, तर काय करायचं? तर त्या दृष्टिकोनातून ॲडजस्टमेंट होणार नाही, परंतु कुठे कुठे जे मैत्रीपूर्ण लढत जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे मैत्रीपूर्ण होईल किंवा आम्हाला ते सीट शेअरिंगमध्ये कसं काय होईल, तिथे वादविवाद होईल, तर त्या दृष्टिकोनातून आपण हे स्थानिक पातळीवर वेगवेगळे विचार असते, लोकांचा वेगळ्या विचारातून चालणारे कार्यकर्ते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भरोसावर आम्ही आहोत आणि आमचा भरोसा, कार्यकर्त्यांच्या भरोसावर पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी पक्षाला विचार करावा लागेल की आमच्या स्थानिक पातळीवर जे नेते लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर सोडून द्यायचं। तुम्ही स्वबळाची तयारी करताय का? पर्याय मी तयारीमध्ये आहो, मी स्वतः तयारीमध्ये आहो, मी लढायच्या तयारीमध्ये आहो, मी लढणार। उमेदवारांची चाचपणी सुरू केली स्वबळासाठी? हो, आता उद्यापासून मी दौऱ्यावर आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या 12 जिल्हे आहेत, 12 तालुके आहेत माझ्याकडे आणि तेव्हा या 12ही तालुक्यामध्ये मी फिरणार आहोत आणि पूर्ण तालुके पिंजून काढणार आणि त्या दृष्टिकोनातून उमेदवारांचा अर्ज वगैरे सगळं मागणी वगैरे मी सुरू करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कोण उमेदवार काय आहे, 3 उमेदवार मी बघणार आणि जे सक्षम उमेदवार असतील आम्ही उभा करणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून दोन्ही म्हणजे शिवसेना शिंदेची आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा सुरू आहे, तुम्ही दावा सोडला की कायम आहे, तुम्हालाच मिळेल असं वाटते का? नाही, आता आमचे पालकमंत्री रायगडला झाला पाहिजे असं पहिल्यापासून आहे आणि मागच्या वेळीसुद्धा मला वाटते जबाबदारी झेंडावंदनचा त्यांनाच दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते आपला म्हणजे राज्याचे आणि ते योग्य ते निर्णय घेतील आणि जे पालकमंत्रीपद आमचा राष्ट्रवादी काँग्रेसलाच रायगडला होईल। काही मंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, काही त्याच्यामुळे सरकारच्या अडचणी होत आहे। मंत्र्यांच्या कामाचं तुम्ही सिनियर आहात, मूल्यमापन व्हायला पाहिजे का, ऑडिट व्हायला पाहिजे असं वाटतं का सगळ्या महायुतीच्या? नाही, असं काय, त्याच्यामध्ये सगळे मंत्री काही नवीन आहेत, काम करण्यामध्ये त्यांना थोडा अडचण होत असतो। ठीक आहे, आम्ही सिनियर असलं तरी हरकत नाही, परंतु काम शिकण्यामध्ये थोडा वेळ लागेल, काय कसं बोलायचं काय बोलायचं थोडा अनुभव, ते वातावरण पाहून आपल्याला बोलावं लागते। परंतु ठीक आहे, काही चुका आमच्या पक्षाचेही काही मंत्री बोलतात, काही वेगळं भारतीय जनता पक्षाचे मंत्री बोलतात, शिंदेसाहेबांचे आपले सेनाचे तेही बोलतात, परंतु कुठेतरी आपण बोलत असताना ते सरकारवर टीका टिप्पणी होऊ नये अशा प्रकारचं बोलू नये। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVNine मराठी, नागपूर।